सांगली शहराला जोडणाऱ्या जुन्या बुधगाव रोडच्या रेल्वे उड्डाणपुलाचं सध्या काम सुरू आहे। आपण सध्या या ठिकाणी आहोत। आपण पाहू शकतो या ठिकाणी जुना बुधगाव रोडवर असणाऱ्या रेल्वेच्या रुळावर पुलाचं काम चालू आहे आणि उड्डाणपुलाचं सुद्धा काम या ठिकाणी युद्धपातळीवर चालू आहे। गेले 3-4 महिन्याहून जास्त काळ झाला हे सध्या रस्ता बंद आहे आणि आता भविष्यात पुन्हा या कामाला अजून वेळ लागणार आहे। त्यामुळं या ठिकाणी पुढील 7-8 महिनेसुद्धा हे काम चालू असंच राहणार आहे। त्यामुळं येणाऱ्या पावसाळ्यात या परिसरात राहणाऱ्या नागरिकांचं खूप हाल होत आहेत, कारण त्यांना सांगली शहरात ये जा करत असताना 2-3 किलोमीटरहून सांगली शहरात यावं लागतं। एकंदरीत पाहिलं तर या पुलाच्या कामासाठी अनेक वेळा आंदोलनंही करण्यात आली होती। त्यामुळं या ठिकाणी सध्या या पुलाचं काम चालू आहे आणि सध्या या पुलाला वेळ लागत असल्यामुळं नागरिकांची फार मोठी कसरत सांगली शहरात ये जा करत असताना करावी लागते। हा जुना बुधगाव रोड हा माधवनगर, तासगाव, विटा आणि पुढं असणारे मोठमोठ्या शहरांना जोडणारा हा जुना बुधगाव रोड आहे आणि हा जुना बुधगाव रोडवरूनच सांगली शहरात प्रवेश करणारा मार्ग आहे। त्यामुळं हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त व्हावा अशी इथल्या स्थानिक नागरिकांची मागणी होत आहे। कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली।